शाब्दिक उदाहरण, समीकरणाची शाब्दिक उदाहरण कशी तयार करायची। आपले गणित आहे एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, तर त्या संख्या कोणत्या। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे नैसर्गिक संख्या कोणत्या ते। नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असतात, उदाहरणार्थ किती असतात, 1 2 3 4 अशा अनंतपर्यंत हे नैसर्गिक संख्यांचा असा सेट आहे। तर आपल्याला नैसर्गिक संख्या ही काय आहे, ही 1 आहे, 1 मध्ये 1 मिसळल्यावर काय झाली 2, ही पुढची संख्या, मग ही कशी झाली 2 मध्ये 1 मिसळल्यावर 3, 3 च्या पुढे 1 मिसळल्यावर पुढची संख्या आली 4, पुढची संख्या 4 मध्ये 1 मिसळल्यावर 5, म्हणजे नैसर्गिक संख्या आपल्याला इथे एक नैसर्गिक संख्या x मानू। आपल्याला काय धरायचं आहे ती संख्या x धरायची आहे। आपण कोणती धरली x, तर मग त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती होईल, पुढची संख्या किती होईल x अधिक 1, काय होणार x अधिक 1। मग पुन्हा आपलं गणित वाचायचं आपण सगळ्यांनी। काय सांगितलं, एक नैसर्गिक संख्या कोणती घेतली आपण व तिची लगतची पुढची संख्या आपण कोणती घेतली मग x अधिक 1 घेतली। मग यांची बेरीज सांगितलेली आहे, मग हिची आणि हिची आपल्याला काय सांगितलेली आहे, या दोन्ही संख्यांची बेरीज, म्हणून आपल्याला बेरजेचं चिन्ह द्यावं लागणार आहे याच्यामध्ये। मग या दोघींची बेरीज किती सांगितली 69, दोघांची बेरीज सांगितली किती आहे 69। हे झालं आपलं समीकरण, हे झालं आपलं इक्वेशन। मग आता हे इक्वेशन आपल्याला किती सोपं आहे, सोडवता येईल का। मग इथे कंस काढून टाकायचा, x अधिक x अधिक 1 बरोबर 69। मग इथे सहगुणक काय नेमून, इथे 1 आहे इथे 1 आहे, हे दोघं जण काय आहे स्वरूप पदांची आपण बेरीज करत असतो। 1 आणि 1 किती झाले 2x अधिक 1 बरोबर 69। मग 2x बरोबर इथे अधिक 1 आहे, तिकडे जाऊन काय होईल सांगा ऋण 1 होईल। मग 2x बरोबर 68 इथं या दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे। मग x बरोबर 68/2, याची काटाकाटी करायची, बेत्रिक 6 बेचोक 8, म्हणजे x बरोबर आपलं किती आलेलं आहे 34/1 म्हणजे 34 आलेलं आहे आपलं। म्हणजेच आपली नैसर्गिक संख्या कोणती आली 34, नैसर्गिक संख्या आली 34। आणि त्यानंतर त्याच्या पुढची संख्या किती येईल मग 34, x च्या ठिकाणी पुढची संख्या आपल्याला अशी काढायची, पुढची संख्या x अधिक 1 होतं ना, मग x च्या ठिकाणी आपण टाका 34 अधिक 1 बरोबर 35। मग पुढची संख्या आली आपली 35, पडताळा पहा, तोंडी पडताळा करून पाहायचा, 34 आणि 35 ची बेरीज किती येत आहे 69, म्हणजेच आपलं उत्तर राईट आहे। पडताळा घेतला, किती सोपं आहे असाच अभ्यास करत राहा छान। छान छान छान।